नागपूरच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं सकलदरा पोलीस स्टेशनला घेराव घातला। भाजप नेते या आंदोलनात सहभागी झाले। बुधवारी कमला नेहरू कॉलेजमध्ये पीएचडी फेलोशिपचा पेपर फुटला तेव्हा पोलिसांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप होतोय। पोलिसांनी जबरदस्तीने ताब्यात घेऊन शिवीगाळ केल्याचा आरोपही अभाविपनं केला। पुण्यात पात्रताधारक शिक्षक आक्रमक झाले। त्यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची गाडी अडवून त्यांना जाब विचारला। शिक्षक भरतीत इंग्रजी माध्यमासाठीचा आरक्षण रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आणि यासाठी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर 2 दिवसांपासून त्यांचं आंदोलन सुरू आहे। पुण्यामध्ये तलाठी भरतीतल्या गैरव्यवहाराविरोधात युवक काँग्रेसनं जोरदार निदर्शनं केली। बालगंधर्व चौकात आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली। यावेळी काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। सांगलीच्या जत तालुक्यात दुष्काळग्रस्तांनी पाण्यासाठी गांधीगिरी स्टाइलनं रक्त अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। पाणी द्या आंदोलन सुरू केलंय। या भागातील 65 गावांमधले तलाव कोरडे पडले। तातडीनं हे तलाव भरून द्यावेत। तसंच विस्तारित म्हैसाळ सिंचन योजनेचं काम हे गतीनं पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। गोंदियात अंगणवाडी सेविकांनी कटोरा मोर्चा काढला। संपाला आता 38 दिवस पूर्ण होऊन सुद्धा सरकारनं मागण्यांची दखल घेतली नाहीये आणि त्यामुळे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी गोंदिया शहरामध्ये कटोरा मोर्चा काढण्यात आला। या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत आणि म्हणून आपण हाती कटोरा घेतल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 15 जानेवारीला अलिबाग दौऱ्यावर जाणार आहेत। रायगडमध्ये विविध प्रकल्पांच्या नावावर जमिनींचं अधिग्रहण होत आहे आणि परप्रांतातले अनेक जण या जमिनी खरेदी करतात, त्यामुळे मूळ शेतकरी भूमिहीन होतात। याबाबत जनजागृती करण्यासाठी मनसेकडून जमीन परिषदेचं आयोजन केलं जाणार आहे।